या तासाच्या हेडलाईन्स पाहू. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचे 2 बळी. लातूर, नांदेड, बीड, धाराशिवमध्ये फळबागा, आंबे, ज्वारी, गहू, हरभऱ्याची माती. रब्बीच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. लाचखोरीच्या प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात विरोधक आंदोलन करणार, तर राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होणार. भाजपच्या 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 12 चिटणीसांसह युवा मोर्चाच्या अध्यक्षांची घोषणा. केशव उपाध्ये पडळकर, अर्चना पाटील चाकूरकर, सुजय विखे उपाध्यक्षपदी, नवनाथ बन यांच्याकडे मुख्य प्रवक्तेपद. भाजप नेते किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर. बनावट जन्मदाखला प्रकरणी नोंद गुन्ह्याच्या पाठपुराव्यासाठी मालेगावात. सोमय्यांच्या दौऱ्याला महापौर उपमहापौरांचा विरोध. बदलापुरातील स्त्री बीज विक्री रॅकेटचे तेलंगणा आणि केरळपर्यंत धागेदोरे. अटक केलेल्या महिलांच्या तपासामध्ये रॅकेटचे महाराष्ट्राबाहेरील कनेक्शन उघड. एमएसआरटीसीच्या बसेससाठी लागणाऱ्या डिझेलसाठी राज्याबाहेरील पुरवठादारांना देखील दर सादर करण्याची मुभा. राज्य महसुलाला मोठा फटका बसण्याची शक्यता, तर एमएसआरटीसीचा फायदा होणार. भारताचे सर्वपक्षीय खासदार जाणार पुन्हा परदेश दौऱ्यावर. 64 देशांचा दौरा करून संसदीय डिप्लोमसी राबवणार. सुप्रिया सुळे, श्रीकांत शिंदे, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण यांच्याकडेही शिष्टमंडळाचं नेतृत्व. झारखंडच्या एअर अँब्युलन्स दुर्घटनेमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू. रांचीवरून दिल्लीला जाणारी एअर अँब्युलन्स चतरामध्ये कोसळली. एएआयबी करणार अपघाताचा तपास. मेक्सिकोमधल्या हिंसाचारामध्ये 62 लोकांचा मृत्यू. हिंसक जमावाला नियंत्रित करण्यासाठी लष्कराला बोलवावं लागलं. अनेक देशांना जाणारी येणारी विमानं रद्द. ड्रग्ज माफियाच्या हत्येनंतर उफाळला हिंसाचार. T20 विश्वचषकात वेस्ट इंडिजची तडाखेबाज बॅटिंग. विश्वचषकातली आजवरची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या. 20 षटकांमध्ये 254 धावांचा डोंगर. झिम्बाब्वेला 107 धावांनी धोबीपछाड. भारताची वाट बिकट.